बनावट भारतीय चलनी नोटा विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या एका व्यक्तीला वसई गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. आरोपीकडून 500 रुपयांच्या तब्बल 19,582 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून या नोटांची दर्शनी किंमत 97,91,000 रुपये इतकी आहे. गुप्त माहितीच्या आधारे क्राईम युनिट 2ला मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरील शिरसाड फाटा परिसरात सापळा रचून विरारच्या मांडवी पोलीस ठाणे हद्दीत काशीद कोपर येथे राहणारा प्रदीप आत्माराम पाटील वय 51 याला ताब्यात घेतले. त्याच्या कारमध्ये 500 रुपयांच्या 19,582 बनावट नोटा आढळून आल्या. या बनावट नोटांची दर्शनी किंमत जवळपास 1 कोटी रुपये असून त्या सुमारे 30 लाख रुपयांना विक्री करण्याचा डाव असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे या बनावट नोटा विक्री करणारा आरोपी स्थानिक असल्याने या प्रकरणामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे. सध्या 2 जणांची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या नोटा कुठून आणण्यात आल्या, त्यांची निर्मिती कोठे होती आणि नोटा छापण्यासाठी कोणत्या मशीनचा वापर करण्यात आला, तसेच या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे याचा तपास सुरू आहे. याशिवाय या प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय बनावट नोटांच्या टोळींचा सहभाग आहे का याचाही तपास गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष 2 वसईकडून केला जात आहे. काल 10 ऑगस्ट रोजी पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की एक इसम बनावट नोटा घेऊन येत आहे आणि खऱ्या चलनातील काही रक्कम दिल्यानंतर हा जास्त प्रमाणामध्ये बनावट नोटा लोकांना देण्याचं आमिष देत आहे. त्यावरून मिळालेल्या माहितीवरून त्यांनी सदर संशयित इसमाची गाडी इंटरसेप्ट केली आणि त्यानंतर त्या इसम आणि गाडीची झडती घेतल्यानंतर त्याच्यामध्ये सुमारे 97 लाखापेक्षा जास्त रकमेच्या 500 रुपये दराच्या बनावट नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत. आरोपी हा स्थानिक रहिवासीच आहे मांडवी परिसरातील. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी क्रमांक 2 निष्पन्न झालेला आहे आणि त्याच्या अटकेसाठी आपले प्रयत्न सुरू आहे. एकच आरोपी सध्या अटक केलेला आहे जो डिलिव्हरी देण्याचं काम करत होता. पुढे लिंक जशी उघड होईल तसं या सर्व गोष्टी आपल्याला तपासामध्ये निष्पन्न होतील.